मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, वारी व पान मसाल्याचा मोठा अवैध साठा उघडकीस आणला। या कारवाईत आरोपीने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या साठवलेला सुमारे 5,05,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्यात पूर्णतः बंदी असतानाही हा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे केली। क्राईम ब्रँच युनिट 5च्या पथकातील API कदम, SC अनीस, त्यानंतर इतर आमचे अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस ठाणे शांतीनगरच्या हद्दीमध्ये प्रेमनगर या एरियामध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये किंवा त्याच्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या प्रतिबंधित तंबाखू, त्याचबरोबर गुटखा आणि इतर पान मसाला हा साठवणूक करून लोकांना विक्री करण्यासाठी ठेवला आहे। त्या माहितीवरून आमचे पथकाने त्या ठिकाणी रेड कारवाई केली असता त्यांना त्या ठिकाणी सुगंधित तंबाखूचे पॅकेटे, रिमझिम जाफरानी जर्दा, त्याचबरोबर माणिकचंद गुटखा आणि इतर तंबाखूचे पॅकेट असे मिळून एकूण 5,04,930 रुपयाचा आम्ही मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहणाऱ्या जो पोझिशन ज्याच्या ताब्यात होतं त्याचं नाव आहे नयन केसरवाणी। हा व्यक्तीचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही। पाहिजे आरोपीमध्ये आम्ही त्याचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही पोलीस ठाणे शांतीनगर या ठिकाणी हा 5,04,903चा प्रतिबंधक तंबाखूचा मुद्देमाल आणि त्याच्याविरुद्ध कलम 123, 274, 275 व 223 भारतीय न्यायसंहिता बरोबर कलम 59 अन्नवा औषधे मानद अधिनियम या अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत।